आई जेवायला वाढ ना, मला लय भूक लागली. तुला लाज नाही वाटत का रे? हा, तुझा बाप तिकडे शेतात काम करतो, तो गावभर हुंदाडतो. हा, आलं की वाढ जेवायला. पहिले काम कर शेतात जाऊन, तेव्हा जेवायला मिळत. जेवण करून जातो ना शेतात. हा, पहिले काम आणि मग जेवण. चल. याला कुठे गेलाय काय माहिती, कुठं शोधायचं याला आता. किती शोधायचं बरं तुला? उद्या नाटक आहे कॉलेजमध्ये, प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला. स्नेहा आणि पूजा केव्हाच येऊन बसल्यात तिथं. अरे घरी गेलतो मी, मला भूक लागली होती म्हणून. जेवला का मग? नाही हा जेवलो पोटभर जेवलो मी. चल. चल मग. हे बघा, आपल्या नाटकाचा विषय आहे आई, आणि ह्या वर्षी आपल्याला कॉलेजमध्ये पहिला नंबर काढायचा आहे. आता मी नाटक काय ते सांगतो तुम्हाला. काशीनाथ नावाचा एक गावातला माणूस असतो, त्याची बायको मरते, पण त्याला एक मुलगा असतो. काशीनाथ त्या मुलासाठी दुसरं लग्न करणार आहे. अरे रवी, सगळं वाचलंय आम्ही आणि पाठांतर पण केले. सगळ्यांनी केलंय ना पाठांतर? सुहास तू केलंय का पाठांतर? हो केलंय. पूजा तुझं झालंय का पाठांतर? हो झालंय. ठीक आहे, मग चला मग प्रॅक्टिस करूया. हा, चल. मी पहिले कॅरेक्टर एस्टॅब्लिश करतो, कोण काय करणार आहे. हा, स्नेहा तू माझ्या बहिणीचा रोल करते. सुहास तू माझ्या मुलाचा रोल करतोय. पूजा तू माझ्या बायकोचा रोल करते, आणि मी काशीनाथचा रोल करतो. चला करू दे सुरुवात. चल. डायलॉग एकदा बघून घ्या वाटल्यास, काय आहेत आपले नाटकाचे. आहे ना लक्षात? आहे ना लक्षात? ठीक आहे. ताई, मी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. अरे दाद्या, तू तुझ्या मुलाला माझ्याकडे पाठव, मी सांभाळेल त्याला. तू कशाला दुसरं लग्न करतो? नाही ताई, मुलाला ती सांभाळेल, बाकी शेती मी पाहिल. चला, आता इथं पडदा पडणार आहे, हा. आणि याच्यानंतर सुहास आणि पूजा तुमचे सीन चालू होणार आहे. ठीक आहे, डेस्क्रिप्ट करा. सुहास. हां बाळा, तुला जेवढं शिकायचं तेवढं शिक. मी आहे ना तुझ्यासोबत. पण तू तुझं आणि तुझ्या बापाचं नाव मोठं कर. हो आई, करल मी नाव मोठं. बाळा, तुला तुझ्या खऱ्या आईची आठवण येते का? नाही, मला कधीच आठवण येत नाही. कारण आई, तू सुद्धा मला जीव लावतेस ना. मला वाटायचं माझ्या बापानं दुसरं लग्न केलं तर माझं कसं होईल. पण आई, तू तुझ्या घासातला घास मला देतेस. काही लोकांच्या आई असतात तुझ्यासारख्या, दुसरं लग्न झालेल्या, त्या नाही जपत मुलाला, एकदम दुय्यम स्थान देतात. म्हणजे जेवायला मागितलं तर जेवण देत नाही, कपडे धुत नाही, तिच्या वाट्याला आलेलं काम सुद्धा ती मुलाला सांगते. बापाला वाटत असतं आपल्याला मुलाला सांभाळावं, म्हणून आपण दुसरं लग्न केलं, आणि बाप शेतात निघून जातो. पण आई आपल्या मुलासोबत कसं वागते हे त्या बापाला माहीत नसतं. आई, पण तू तशी नाहीये खरंच. म्हणून मला माझ्या आईची आठवण येत नाही. म्हणून माझ्या खऱ्या आईची मला आठवण येत नाही आई. अरे किती भारी घेतलीस. हो. सुंदर, अति सुंदर. हे बघ, हेच वाक्य बोलत जा काय, कारण हेच वास्तव आहे आजचं. उद्या नाटकात हेच वाक्य घे. चालतंय. चालेल. चला, आता प्रॅक्टिस बाद झाली, आपण उद्या कॉलेजला जाऊन प्रॅक्टिस करूया. हो, ठीक आहे, चालतंय. चला. सुहास, एक नंबर बरं का. खूप छान केलं. छान केलंय. हा, अरे सुहास, अरे कुठे गेलता? ते आमच्या कॉलेजमध्ये ना उद्या नाटक आहे,
त्याच्यामुळे आज प्रॅक्टिस करायला गेलतो गावात. असं आहे काय? अरे पण जेवण बिवण केलं का नाही? नाही केलं. अरे बाबा जेवण करून घ्यायचं आधी. हा जाऊ द्या, नाही जेवलो मी. का रे? बरं ते जाऊ दे. मी काय म्हणतो, मला एक खरं खरं सांगायचं बरं का. तुझी ही आत्ताची जी आई आहे ती आई खरी आहे का रे? का आधीची आई चांगली होती? अण्णा, ही आत्ताची जी आई आहे ना हा ती खरंच खरी आहे आणि आधीची आई आहे ना खोटी होती. का रे पण असं का? म्हणजे आत्ताची आई आहे ना, हा ती म्हणते मला तू जर काम केलं तरच जेवायला देणार आणि नाही केलं तर जेवायला नाही देणार. हा हा आणि मी जर खरंच काम नाही केलं ना मला जेवायला नाही देत ती आई. पण आधीची आई मला म्हणायची तुला जेवायला नाही भेटणार, येऊ नको घरी. पण घरी आल्या आल्या लगेच ताट वाढायची. एवढी ती खोटी आई होती पहिली. अण्णा, माझं लग्न कधी होणार आहे? माझ्या साऱ्या मित्राचे लग्न झालेत, त्यांना पोरं पण झालेत, अजून मला बायको मिळाला नाही. अरे बघतोय बाबा मी पाहुण्यात कुठं चांगली पोरगी भेटती का? फक्त बघता बघता म्हणता. कधी बघणार तुम्ही? वय निघून गेल्यावर. अरे बाबा तुला 5 पोरी आल्या होत्या आणि 5ंनी नकार कळवला का? तर पोरगा शेती करतोय म्हणून. हे बघा, ते मला काय माहिती नाही. हे आठवड्यात त्यांना माझं लग्न झालंच पाहिजे. अरे लग्न ठरवणं म्हणजे काय बाईलाचा यावर आहे का एका आठवड्यात उरकायला? जे करायचं ते करा, पण माझं लग्न झालंच पाहिजे. बघा 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 ह्याचं तोंड. हो इकडे या. बघा पाहुण्या रावळ्यात एखादी पोरगी भेटते का आणि टाका करून त्याचं लग्न. वाटलं तर लग्नाचा खर्च बी आपण करू, वर बापाला पैसे बी देऊ आणि पोरगी आणू करून. त्याचं बी बरोबर आहे म्हणा. एकदा वय झाल्यावर काय पोरायचे लग्न होते. चालते तू म्हणती ना तर तसं बी करून बघतो. थोडस मला बी 2 हात मारते. मायला आपल्या नशिबात बायको नाही वाटतं. खरं बोललास तू. कुठं पोरगी पळायला जावं तर विचारतं पोरग काय करतोय, आणि शेतकरी म्हटलं तर पोरी द्यायला नाही म्हणतात. का? पुरी शेतात काम नाही करणार म्हणून. अरे मान्य आहे, आपण शिकलो नाही, पण शेती तर उत्तम करतो. हां, उपाशी नाही मरत ना. अरे आपण हमाल नाही, मालक म्हणून जगतोय. अरे पण आपण बोलून उपयोग नाही. नाही मुलींच्या बापाला कळायला पाहिजे ना. आपले शेतकरी बाप पण आहे ना गद्दार आहेत. शेतकऱ्यांनी नोकरीवाल्याला पोरगी जर नाही दिली तर जमणार नाही का? हां, असा नियम निघला पाहिजे. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यालाच मुलगी द्यायची. अरे आपल्याच गावात 20 पोरं बिना लग्नाची, त्याच्यात आपण 2 जण, म्हणजे झाले 22 जण. आणि त्यातल्या त्यात ह्या विषयावर बोलायला कोणी मागत नाही. आता तूच सांग, अर्धी पोरं व्यसन करायला लागली आणि काहींनी तर आत्महत्या केल्या. आपल्यावर पण ही वेळ येणार आहे काही दिवसांनी. तुझी कामं आवरली का सगळी? होय होय. आणि पोया बियाचं बघितलं ना? मेहनत करून ठेवली. आलं ते. बस कसं नाही आज स्पेलिंग झालं म्हणजे बरं. हा ती तुम्ही गेलते ना पाहुणे बघायला, काय झालं? अरे ते पोरीच्या बापाचाच फोन आलता. ते म्हणले तुम्ही इकडं पोरगी बघायला येऊ नका, उलट आमची पोरगीच म्हणते मलाच पोराला बघायला जायचंय. मग तेच इकडे येते ते. बर, फ्रेश होतो मग. हा हा जा उरक उरक तुझं. इथलं का खुशी
नाही ह्यावेळी बाबा पारीने तरी जमलं पाहिजे बा त्याचं. असे चांगले पोहे केले तर असंच जमत आहे बघ. पोह्याने लग्न जमत असतात वय. काय तुमचं बी एक एक खुळा असते. हे पाहुणा. या नमस्कार नमस्कार नमस्कार. हे आहे. बसा बसा या. बस हा हे पाणी सापडली शेवटी. काय येताना त्रास झाला काय लई? नाही एवढा काय नाही झाला. एक दोन चार घरं बघत शेवटी आलो तिथं. असं विषय. आता तुमची तरी काय चूक, पहिल्यांदा आलाय तुम्ही इकडे. मग काय आता काय सांगायचं. घ्या पाणी घ्या. हा अब ते तुमचं वडील नाही आलं. अहो वडिलाचं काय झालं, वडिलांनी एक महत्वाचं काम होतं. हा हा मग ते म्हणले बाबा तो घेऊन जा, मी वापस येतो, जातो परत. हा हा. त्याला काय भाऊ काय आणि वडील काय एकच आले. मग काय. पोह्याचं बरं तेवढं बरं का. बरं सांग. ऐका ना, आमची ताई म्हणते का पोराशी जरा एकांतात बोलायचंय, तर मग जाऊ द्या का. जाऊ दे की. ए जा बाबा घ्या बोलून तुम्ही काय असेल ते. चल जा मग. आता काय त्यांचं बोलायचं असेल. बोल दे. हा हा बघा. तुमचं झाले का लग्न? नाही अजून तर नाही, चालू आहे प्रयत्न. बहिणीचं झाल्याशिवाय कसं काय? हा ते बहिणी झाल्याशिवाय करता येत नाही ना. अहो बोला काहीतरी. आपण जर असेच उभे राहिलो ना, दिवस निघून जाईल. तुम्हीच बोला, मी घाबरतो बोलायला. अरे घाबरायचं काय त्यात. बरं मीच बोलते. आपलं शेत किती आहे? आहे 10 एकर. पण तसं पण तुम्ही शेती करणार नाही म्हणल्यावर शेतीचा द्या विषय सोडू. अहो तसं नाही, तुम्ही शेतकरी आहे म्हणूनच मी तुम्हाला बघायला आली इथे. मी जेव्हा नोकरीला लागली ना, तेव्हाच ठरवलं होतं लग्न करायचं तर शेतकरी मुलासोबतच. अरे वा, म्हणजे मी पहिल्यांदा अशी मुलगी बघतोय नोकरीला असून सुद्धा तिला शेतकऱ्यांशी लग्न करायचंय. अहो पण का? असं काही स्पेशल कारण नाही, पण हां तुम्ही मला जास्त जीव लावू शकता, कारण तुम्ही जनावरांना सुद्धा माणसाप्रमाणे जीव लावता. माझ्यावर कधी कुठलं संकट आलं ना, तुम्ही मला चांगल्या प्रकारे सांभाळून घेऊ शकता, कारण तुमच्यात सहन करण्याची कॅपॅसिटी खूप आहे. आता बघा ना, या निसर्गाच्या भरोश्यावर तुम्ही लाखो रुपयाचं पीक इथे मातीत पेरता. ते पीक कधी वायाला जातं, पण तरी तुम्ही खचून न जाता दुसऱ्या पिकासाठी तसेच उभे राहता, कधीही न खचता, कधीही न थांबता. त्यामुळे मला शेतकरी मुलासोबतच लग्न करायचे. आता मी काय बोलणार, तुम्ही तर मला सगळंच ओळखलंय. पण आपलं लग्न झाल्यावर मी तर राहणार आणि तुम्ही जॉबला पुण्याला. अहो तुम्ही त्याची काळजी करू नका, मी इथून सुद्धा माझी जॉब करू शकते, म्हणजे गावात राहून. आपण दोघं पण शेती करू आणि आपल्या शेतीत जो माल पिकेल ना, तो आपण परदेशात पाठवू. मी तुमच्यासोबतच राहील. आणि हां, मी जेव्हा तुम्हाला आवडेल ना, तेव्हा समजा की आपलं लग्न झालं. अहो तुम्ही एवढ्या भारी दिसता, कोणाला नाही आवडणार. भारी तर तुम्ही, तुमच्यासारखा साधा बोळा नवरा हवा आहे मला. तुमच्यासोबत लग्न जर झालं ना, तर माझ्या घरात लक्ष्मी आल्यासारखंच आहे. असंच प्रेम राहू द्या. हे बघा, काळजी नका करू. एकदा जीव अडकला ना, मग मरेपर्यंत. चालते. चला. बाई, मनाला जराशी लाज वाटू दे. हा, तो मोबाईल बघत बसण्यापेक्षा तो धुणा ठेवलाय, तो जर धुवून घेतलं तर काय होतं का? ए बाई, मी माझ्या बापाची तर कधी काम केलं नाही, इथं का करू? मग काय काम करण्याचा ठेका काय मी एकटीने घेतलंय काय? राहू दे. माझी बराबरी नको करू बाई. तुला माहिती ना माझं शिक्षण किती झालंय. शिक्षण किती बी झालं असू दे, लग्न तर शेतकऱ्यासोबतच झालं ना, मग काम करावीच लागतील.
माझ्या बापाने बोली केली होती लग्न झाल्यावर माझी पोरगी काम करणार नाही म्हणून. बस, नको करू काम, मी पण नाही करत. बघतेस ना काय होतंय ते. रव्या, आपण नोकरीला नाही लागलो, पण आपल्या आईबापासाठी खूप मोठा आधार झालोय. बघ ना, अण्णा आणि आका किती आनंदाने बसलेत बांधावर. हो रे सुहास, आपल्याला काय नको रे. आपल्या बापानं आपल्यासाठी सर्व काही करून ठेवले. आता आपण फक्त आई आणि बाप आनंदात कसे राहतील हे बघितलं पाहिजे. खरंय. अरे खूप कष्ट घेतले तरी आपल्या आईबापाने आपल्यासाठी थोडं कोयना शिकवलं आपल्याला, याची जाणीव ठेवली पाहिजे आपण. बरोबर आहे तुझं. बघ, आपण दोघं एवढे कष्ट करू ना, जशी आपण लहानपणी आईबापाच्या पैशावर मजा करत होतो, तशीच मजा आपल्या पैशावर आपल्या आईबापाने केली पाहिजे. हं? चल घेऊ घास कापून. हा चल. मायला पोरं खरंच गुणाचे आहेत बरं का. आपल्याला कामाला हात बी नाही लावून देत बघ. तेच म्हणते घरीच बसत जाऊ, पण तुम्हाला दम निघतोय होय सारखं आपलं चल शेतात चल शेतात. अगं येडी कर तू. या काळ्या आईनंच आतापर्यंत आपल्याला जागायला शिकवले, आणि हिला सोडून घरी करमत असते का? हा ते खरंय, पण पोरं बघत्यान की. पोरं मग सगळं बघत्यान, पण काय चुकलं मुकलं ते आपण लक्ष घालाय नको का? तू ये ना, जशी म्हातारी झाली तशी आगाव झाली बघ. हा तुम्ही लई नका शेंगा हाणू, माझे पोरं हुशार आहेत. हे बी खरं आहे बरं का. पोरं गुणाची आहेत. भया दिसतात बसले. काय चाललंय तुमच्या दोघींचं? हा, भांडे तसेच पडले, धुणं तसंच पडलंय. काय केलं दिवसभर काम? मोबाईलच बघितला का? अहो मी एकटीनेच किती कामं करायची, हिने मला मदत करायला नको का? मी भांडेच घासत बसली होती, हिने धुणं नाही धुतलं, मोबाईल घेऊन बसली मस्त, मग मी पण मोबाईल घेतला. मला नाही जमत एवढं काम. जे सोपं सोपं काम आहे, झाडून शेण उचलणं, ते करते ना मी. असं नसतं करायचं. दोघींनी कामं वाटून घेतली पाहिजे ना, सोपं जाईल ना तुम्हाला. तरी आपण यांना आहे ना रानात नेत नाही. सगळे रानातले काम आपण बघतो. हा, कमीत कमी घर तरी सांभाळा ना. मी काय म्हणते, आपण वायली राहू आता, आपलं आपलं काम करू, भांडणच नको. अय, काय पण काय बोलती, वाहिलं राहू. हे बघा, तुमच्या दोघींच्या भांडणामुळं आमच्या दोघा भावात जर फूट पडली ना, तर एकाला पण नाही सोडणार मी. तुम्हाला काम करायचे असेल तर करा, नाही तर सरळ बापाच्या घरात रस्ता धरा. आणि सुहास जे बोललाय ना, त्याच्या मताशी मी पण सहमत आहे. कळलं का? अरे बघा पोरीनो, तुम्ही माझ्या पोरीवाने आहे म्हणून आजवर तुम्हाला शेताचं तोंड बी दावलं नाही. पण तुम्ही जर असं करत असाल ना, तर स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेताय. आजकालच्या पोरी आहेत, त्यांना शेतातलं जमत नसेल म्हणून मी कधीच शेताचं तोंड दावलं नाही. चुकलं आमचं. अरे हळूच दचकलो ना मी. आणि हे बघा, मला काय बी सांगू नका चुकलं ती. काय चुकलं हुकलं सांगायचं असेल तुमच्या नवऱ्याला सांगा. अरे पोरा हो, माझा लई जीव आहे रे तुमच्यावर, म्हणून मी तुम्हाला कधीच काय बोलत नाही. चुकले आपलेच, बरोबर बोलतात ते, आपण समजून घेतलं पाहिजे. चल मी भांडी घासून घेते. बरं ताई, मी धुणं धुवून घेते मग. चालतं. सुनबाई, ए सुनबाई, पाणी आणते का ग? बाई, ही म्हातारी तर धड बसू बी देत नाही माणसाला, नुसती हे आण ते आण. प्या. थोडं चहा करते का ग? अहो सासूबाई, आपल्या घरची की नाही साखरच संपली. यांना सांगितलं होतं बरं का मी साखर आणायला, यांनी आणली ना,
की मग करून देते हा चहा. बरोबर. हम्म. झालं का जेवण? नाही अजून. तुम्ही कुठे गेलतात? अगं आपलं पोरग जातंय ऑफिसात होय. आणि मग रानातली कामं कोण बघणार, म्हणून गेलो होतो आपल्या याड्याला. हा तेवढं आहे. सुनबाई, जेवायला वाढ बरं दोघांना बी आम्हाला. म्हातारीचं झालं, आता हे म्हातारी येऊन बसलं. या दोघांनी तर फार वैताग आणलाय माझ्या जीवाला. ना आज ना माझ्या पोटात लई दुखतंय हो, म्हणून मी काही स्वयंपाकच बनवला नाही. पण तुम्हाला करून देते बरं का थोडं काहीतरी. अगं काल बी तो असंच बोलली आणि आम्ही दोघं दिवसभर उपाशी राहिलो, आणि आज बी तो काहीच केलं नाही. थोडंफार करायचं ना ग काहीतरी. आता काय झालंय माहितीये का, आमची वय झालेत, दम नाही निघत आम्हाला. मग मी काय मुद्दा म्हणून करते असं म्हणताय का तुम्ही अण्णा? मी राहू दे. सुनबाई तू जा आपलं घरात, बघ तुझा मोबाईल. त्यांना काय कळतंय? हा. चला हो शेताकडं, तुम्हाला माहिती आहे ना सगळं. चला. हो अण्णा, जेवायला या. अरे नको नको, चालू दे तुझं. अहो तुम्ही पुढे गेले तर माझ्या घशाखाली घास नाही उतरायचा. या जेवायला. चला एवढं बोलतो. या या. या बसा. आले तर दोन दोन घास खा माझ्या बरोबर. नाही जेवलोय आम्ही. बर बर जेवले तोय. सुहास ऑफिसला गेला असेल ना. हा, बरं झालं बरं का, त्यावेळेस तो जॉबला लागला. नाही तर माझ्यासारखी शेती करायला लागली असती त्याला. कधी कधी नोकरी बी लय उपयोगाची नसते बाळा. वेळी झाली का तू? मी आई बापाला कसं वृद्धाश्रमात ठेवू शकतो बरं? लोक काय म्हणतील? एवढ्या मोठ्या नोकरीला आहे तरी आई बापाला सांभाळू शकत नाही. मग तुम्ही सांभाळत बसा तुमच्या आई बाबाला. मी चालली माझ्या माहेरला. मला नाही जमायचं तसलं. बरं बाई, तू म्हणशील तसं. हा, खुश ना आता? हा चाल. काय रे, काय झालं भांडायला तुम्हाला? हा, अरे काही नाही, अण्णा आणि आईला आहे ना वृद्धाश्रमात पाठवायचं ना, त्याचा विषय चालू होता. अरे काय उपयोग रे तुमच्या जिंदगीचा? तुम्ही आई बापाला सांभाळू शकत नाही का? अरे तुमच्या नोकरीवाल्यांपेक्षा आहे ना आम्ही शेतकरी बरे. अरे आम्ही किमान आई बापाला वृद्ध आश्रमात तरी ठेवत नाही. अरे ज्या आई बापाने तुम्हाला जन्म दिला त्यांनाच तुम्ही सांभाळू शकत नाही. अरे ही तुझी आई, तिने रक्ताचं पाणी करून तुला दूध पाजलं. आणि तुझा हा बाप, तू शाळेत जात होता ना, तुला खांद्यावर घेऊन जात होता. त्यांना सांभाळायला नाही म्हणतोय तू. आणि वहिनी तुम्ही, तुमच्या भावानं तुमच्या आई बापाला वृद्ध आश्रमात ठेवलं, चालेल का तुम्हाला? ते म्हणतात ना, जेवढे शिकले तेवढे हुकले. ते बरोबरच आहे. अण्णा चला तुम्ही माझ्या बरोबर, मी सांभाळतो तुम्हाला. थांबा अण्णा, माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. मी नाही पाठवणार तुम्हाला वृद्धाश्रमात. रवी, त्यांना सांग ना, मी सांभाळतो. मला माफ करा अण्णा. अण्णा मला माफ करा. आत्या, ओ आत्या, चला शेतात. तेवढंच हातभार लागेल मला. अगं आज लय गुडघ्यान पाठ दुखायली. मी ताई आली की तिला पाठवते, तू हो म्हण. बरं बरं. असू देत नाही ग आता वयाने. आई काय करते ग पूजा?
बस ना. आज कशी काय वाट चुकली इकडं? वाटतं नाही चुकली बया. कुठं निघाली? कुठं जाणार, शेतात निघाली होती. लई कंटाळा आलाय ग कामाचा. कंटाळा आलाय? काय झालं? काय झालं म्हणजे, तुला माझी ती सासू नाही माहिती? लई चक. अगं कधी कामात हातभार लावत नाही. माणूस विचार करतं, नवरा नसताना एवढं सांभाळलं तिने आपल्याला, पण कशाचं काय, लई थ्यार तिच्या अंगात. अगं ती हुशार आहे, तूच येडी राहिली. मग मी बघ कशी राहते. जेव्हा मला वाटलं तेव्हा शेतात जाते, नाही तर घरी झोपून राहते. बाई खरं का काय? मग माझी सासू पण मला तशीच करायची अगं. मग मी माझ्या नवऱ्याला म्हटलं आपण वायली राहू. नवरा नाही म्हटला. मग मी म्हटलं तू राह तुझ्या आईसोबत, मी चालली माझ्या बापाच्या घरी, अशी धमकी दिली. मग माझं ऐकलं. मग आता बघ मी कशी आरामात राहते. बाई मज्जाच आहे बरं का तुझी. अगं नवरा आपल्या तालावर नाचत असतो, फक्त आपल्याला नाचवता आला पाहिजे. खरं आहे तुझं. आता मी पण तुझ्यासारखीच करते, म्हणजे मी पण राहील की आरामात. चल येते मी. मग आता कुठं चालली, शेतात का घरी? घरी. मी जाते बरं आता शेतात. जा मी पण बघते ना नवऱ्याकडे. चल. हो. ए शेताकडे गेली का? इतका लवकर कशी आली? अगं काय झालंय? पाहतो. अगं कुठं चालली बॅग भरून? माहेरी निघाली मी. का? काय झालं? का म्हणजे, घरात काम करून करून कंटाळा आलाय मला. मी एकटीच राबराबत असती. इथं तुमची आई नुसती बसून असती, आणि तुमची ती बहीण कॉलेजला जायचं फक्त. कॉलेजवरून आल्यावर जरा हातभार लावायचा नाही की काही नाही. अहो किती कामं करायची मी. अगं तू मालकीण आहे घराची, हा? तुलाच करावी लागतील ना कामं. मालकीन? अहो मोल करीन म्हणा. तुम्ही जाताय तालुक्याला नोकरी करायला, इथं घरात काय करावं लागतं मला तुम्हाला माहिती आहे का? कंटाळा आलाय पार कामाचा. आता दुसऱ्यांच्या बायका नाही करीत का काम? सांग बरं. हा, कोणी फुकट आणून देणार आहे का आपल्याला खायला? ते काही माहीत नाही. माझं ठरलंय, मी इथं तेव्हाच राहील जेव्हा तुमची आई इथून वेगळं राहील. स्नेहा, परत जर बोललीस ना थोबाड फोडीन. हे बघ, मी आईला सोडून कधीच एकटा राहू शकत नाही. तू जरी गेली ना तुझ्या बापाच्या घरी तरी मला फरक नाही पडणार. तू गेल्यावर मला बायको भेटू शकते दुसरी, पण आई नाही भेटणार. आणि तुला लाज वाटली पाहिजे. तुझा भाऊ जर तुझ्या आईसोबत असा वागला तर चालेल का तुला? हां, तुमचं काय चुकतं माहिती का? तुम्ही सासूमध्ये कधी आई बघितलीच नाही, त्यामुळं सासूने पण तुमच्यामध्ये कधी मुलगी बघितली नाही. अगं वय झालंय तिचं. हां, आपल्या वयाच्या असताना त्यांनी दगडं फोडले. नशीब आपल्याला तसे कामं करावं लागत नाही. भान असू द्या. आणि हे बघ, तुला अजून पण जायचं असेल ना, तू जाऊ शकतेस. मी आईला सोडून नाही राहू शकत. जा. आई, चुकलंच माझं. मी खरंच हो तुमच्यात कधी आई शोधलीच नाही. यमन रोडून आहे असं. हा, झालं गेलं विसरून जायचं, आपलं नवीन करायचं सगळं. काय दोघांनी चांगलं राहायचं. काय आई आहे ना. हा, काय वाटलं तर आईला सांगायचं. रोडायचं नाही, असं रोडायचं नाही, मग रडायचं नाही, असं रडू नाही. आपल्या भरल्या घरात रडू नाही ग. चांगलं गुन्ह्या गोविंदानं नांदाव. हा,